अचलपूर आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांचा वाद। अचलपूरमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीदरम्यान नागरिकांच्या समस्या मांडल्या जात असताना गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आल्यामुळे त्यांनी बैठक सोडण्याची धमकी दिली। कांडली ग्रामपंचायतीतील झोपडपट्टी नियमितीकरण, गावातील दवाखाना, गोवर्धन विहारच्या अपूर्ण डीपी रोड या प्रश्नांवर उत्तर न देता अधिकाऱ्यांनी निष्क्रियता दाखवत सचिवासह निघून जाण्याचा इशारा दिला। त्यावर खासदार वानखेडे आणि माजी जीपी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत लोकांचे प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना दिल्या। या घटनेमुळे बैठकीत काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गोष्टी सांगते आमसभेमध्ये हा विषय झाला। प्रत्येक वेळोवेळी याच्या लक्षात आणून दिलं फक्त जिल्हा परिषदच्या नावानं जागा करून देतात। ग्रामपंचायत तरी राहिलं का त्याच्या सातबारा जिल्हा परिषदच्या नावानं 5 वर्ष झाले, पैसे पडलेले आहेत। त्याच्यावर लक्ष घालणे साहेब, दालमीचा एक प्रश्न आहे। दालमीच्या समोरचा जो रस्ता आहे ते पुरी रस्ते त्या वस्तीतल्या लोकांना राहायला रस्ता नाही, जायला जागा नाही, तो रस्ता ॲक्युपाय करावा लागते। खांदी दालमीचा जो रस्ता आहे 800 फूटचा तिथं डीपी रोड गेलेला आहे, परंतु हे कामच करत नाही साहेब, फक्त गोष्टी करते। त्या लोकांना कसं जाणलं, आम्ही अतिक्रमण काढलं होतं। आता याच्याबद्दल पूर्ण ग्रामपंचायत 5 वर्ष झाले त्या गोष्टीला। 5 वर्षात आम्ही तो रस्ता काढून दिला, अतिक्रमण काढून दिलं, त्याच्यावर डेव्हलपमेंट आहे पुढचं। मी सांगतो सचिव, अरे सचिवाला तुम्ही काय सांगितलं, सचिव तुम्हाला सांगते एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, सोन्याची फार आहे, तिथे लोक नगर परिषदेवर ट्रान्सफर करून टाकत बरोबर। देवमळी आणि हे 2 ग्रामपंचायती इतक्या डोकं चुकत लोक नगर परिषदेवर म्हणजे मोठी आहे म्हणून का त्याच्या विषय सोडून द्यायचे का? ना तुमचं आल्यापासून कोर्ट किती दिवस होते ग्रामपंचायत? कुठे कोर्ट कचेरी तुम्ही तुमचं काम करा, कोर्ट कचेरी तुम्हाला ठराव नाही तुमच्या पाहिजे, तुम्हाला मंजुरात नाही, आमसभेची मंजुरात नाही, ग्रामपंचायत मंजुरात नाही। प्रशासकीय काम आमच्या बांधणी तुम्ही काय पाहिजे? पैसा ग्रामपंचायतमध्ये निर्णय घेणार। अरे निर्णय म्हणजे कसं, जर तुमचा सचिव योग्य काम करते मला काय अडचण नाही, मी सचिवाला संबोधन करून टाकतो। मला काय अडचण नाही। आता हा जो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, हा ग्रामपंचायतचा विषय आहे, जागा करून दिली आहे, मी गेले रस्ता मोकळा करून दिला आहे, सर्व रेडी आहे, ठराव लक्ष आहे। आता लक्ष फक्त लक्ष घालू काम करा। दवाखान्याचा मार्गी लावून द्या। आमचा पहिला गोपाळपट्टीचा प्रश्न 25 वर्षापासून लहान जखू झाला, आज तो जवान झाला, आमसभेमध्ये प्रत्येक वेळेस याची जी कातडी आहे ना, गेंड्याची कातडी झालेली काही फरक पडते। मिटिंग संपली काही याच्या मार्गे लागली, 5 वर्षापासून या विषय म्हणून आमसभेपासून प्रत्येक वेळी तुम्हाला पत्रव्यवहार आहे, प्रत्येक करस्पॉन्डिंग आहे, पण त्याच्यावर तुमचं काहीच फॉलोअप नाही। काय तुम्ही व्हिडिओ तुमची जबाबदारी पार पाडून राहिले? अरे ग्रामपंचायतचं काम आहे ठराव देणे, तुम्ही सदस्य काम करायला पाहिजे। माझं काम नाही, तुमचं काम आहे। माझं आमचं काम आहे, कशाचं काम आहे? काही झालं की पुढे जा बोलून तुम्ही बिलकुल आहे। तुम्ही सरकारची यंत्रणा राबवणार आहे, तुम्ही सरकारची यंत्रणा राबवता, तुमच्या पाहिजे तुमच्या ताब्यात आहे। सचिवाला सांगतो ते पगार घेतात तुम्ही, पगार घेतात तुम्ही असं म्हणतो कशी
काम करायचं काही काम नाही असं अशा पद्धतीचे विषय आम्ही बोलू तुम्ही बोललो ना, तुम्ही त्या पद्धतीनं बोलले तर की तुमचंच हे आहे, तुमचंच ते आहे, तुमचंच ते आहे. हो, तिथं गिंडाची कदर ठीक आहे, चला चुपचाप राहा.